यशोवाणी दिवाळी अंक 2024साठी मी स्वाती गद्रे वाचून दाखवत आहे. एक प्रवास वर्णनात्मक कविता. शीर्षक आहे सफर रिप्ले. आमची नेपाळ दार्जिलिंगची सफर 1991. काश्मीर कन्याकुमारी पाहून बरेच दिवस झाले. नेपाळ दार्जिलिंग यंदा करूया का गडे? यावर्षी पुढील वर्षी असे झुलवीत मला हे राहिले. यंदा मात्र राजा राणी आराधना घरात दिसले. रजा सवड चवड यांची जमवाजमव केली. गुरुनाथची शेवटी कुंडली आमची जुळली. ठरल्या जागी ठरल्या वेळी स्टेशनवर जमलो. सहस्रबुद्ध्यांच्या शिस्तीत डब्यात आम्ही शिरलो. नाश्ता जेवण गप्पा करीत 2 दिवस काढले. आगीन गाडीच्या संथ लईत डाराडुरकी झोपलो. दुसऱ्या दिवशी भुवनेश्वराचं दर्शन आम्हाला घडले. पंड्यांचे ते स्वरूप पाहून मन विषण्ण झाले. संध्याकाळी पुरीच्या पॅराडाईजमध्ये शिरलो. जगन्नाथाचे दर्शन घ्यायला फ्रेश आम्ही झालो. भावा बहिणीच्या एकत्रित मूर्तीचं एकमेव मंदिर बघितलं. नकळत आमच्या मनामध्ये माहेर जागं झालं. नंतर घडलं कलकत्ता दर्शन. तेही वैशिष्ट्यपूर्ण भासलं. भारत बंदच्या इशाऱ्यामुळे सारं शांत शांत वाटलं. 1 कोटी बंगाली लोक बसले होते लपून. आम्ही मोकळ्या रस्त्यातून मजेत आलो फिरून. इंजिनिअरिंगच्या कौशल्याचा हावडा ब्रिज पाहिला. नकळत ब्रिटिशांना सॅल्यूट आम्ही ठोकला. दुसऱ्या दिवशी लक्षात आलं 1 दिवस वाया गेला. साड्या खरेदीचा मनसुबा अगदीच कसा फिसकटून गेला. सखे शेजारी मैत्रिणींना काय आम्ही दाखवणार. साडी खरेदीशिवाय कलकत्ता सफर पुरी कशी होणार. साडी खरेदी मिष्टी दही रसगुल्ले थोडे बाजूस ठेवू. मनात म्हटलं परत येताना पुरता आम्ही वचपा घेऊ. गंगातीरी बेलूर मठाचे दर्शन आम्ही घेतले. प्रसन्न वातावरणी मन ओंकार रूप झाले. बेलूरच्या पार्श्वभूमीवर जैन मंदिर बघितले. उगाच नटून सजून आहे असे आम्हाला वाटले. वारुळ्यातील मुंग्यांसारखा कलकत्तावासी वाटला. आपला मराठा मग जरा शिस्तीचाच वाटला. सिलिगुडी दार्जिलिंग होता बसचा प्रवास. निसर्ग सौंदर्याचा जवळून घडला सहवास. दाट धुक्याचा पडदा फाडीत बस चालली होती. रस्त्यानं जणू वाकडं चालण्याची शपथच घेतली होती. वेलांटीच्या रस्त्यावर हिरवा कोट लावलेली सडसडीत झाडे होती. हळदी भरल्या फुलांची मधूनच वेलबुट्टी होती. पर्वतराशीतून दिसणारी वैभवशाली दुनिया होती खास. मनात म्हणाले हेच पाहण्याचा घेतला होता मी ध्यास. सौंदर्यशालिनी दार्जिलिंगचे दर्शन जेव्हा घडले. हिमालयाची साम्राज्ञी हे नाम बहाल केले. सनराईज पॉईंट सोनेरी उधळण बघायला गेलो असताना ऐन वेळी कसा तो धुक्याच्या दुलेत लपला ना. दगाबाज म्हणून त्याचा नाद आम्ही सोडून दिला. इतर पॉईंट्स पाहण्याचा मनसुबा मग केला. रंगीत कपड्यात फोटो काढीत आम्ही चहाची पाने खुडण्याची नाटके केली. मिनी गाडीत बसून आराधना फिल्मची आठवण केव्हा झाली. उनी कपडे खरेदी करताना नातेवाईकांची नावे घेत होतो. मनात म्हटलं भेट आमची अगदीच वाईट दिसायला नको. उतरंडीच्या घरात राहणारी चपटी माणसे भेटली जेव्हा. मनात म्हटले भूगोल विषय प्रत्यक्ष पाहूनच शिकायला हवा.
3 दिवस 3 रात्री बर्फील्या थंडीत घालवल्या. रुचकर जेवण, गुपचूप शराबात झोकून आम्ही दिल्या. निघताना कांचनगंगा शिखराने दर्शन आम्हाला दिले. मनात म्हटले, उगाच नाही हिला रूपगर्विता म्हटले. दार्जिलिंगला सलाम करीत सिक्कीमकडे प्रयाण. चहाचे विस्तीर्ण मळे पाहून हरपून गेले भान. वाटेत भेटली तिस्ता. तिस्ता पिस्ता पिस्ता तिस्ता घोळ चालले होते. म्हणाली, काही म्हणालात तरी नेते सिक्कीमकडे. बोट धरून तिचे आम्ही प्रवासाला निघालो. तिस्ता रंगिली खोरे बघून तृप्त आम्ही झालो. आजपर्यंत असला खजिना आम्ही पाहिला नव्हता. नेत्रांच्या VCRमध्ये साठवून घेतो आता. त्या दिवशी सिक्कीममध्ये वीकली ऑफ होता. म्युझियम पाहायला न मिळाल्याने गुरुनाथचा रागच आला होता. 50% चूक त्यांची आणि आमच्या नशिबाची म्हणत कबुली आम्ही दिली. स्तूप पाहून बागेतल्या मनसोक्त जेवणाची मजासुद्धा लुटली. सिलिगुडीकडे जाताना ट्रॅफिक होता जॅम. मनात चालू केला मग जप राम राम. सिलिगुडीचे मैनक एकदम देखणे वाटले. भरपूर गरम पाणी मिळाल्याने कसे फ्रेश वाटले. सिलिगुडी पोखरा चालू केला बसने आम्ही प्रवास. नाक्यावर साने मामींच्या बॅगाच उचकल्या खास. या ठिकाणी बॉर्डर क्रॉस करताना सरप्राईज चेकिंग होते. सिलिगुडी पोखरा प्रवास होता अंधाऱ्या रात्रीचा, वाटेवरल्या थंडीचा आणि धुळीच्या गुलालाचा. पोखरा दर्शन करून निघालो शोधत काठमांडू नगरी. वाटेत गंडकी नदीशी झाली माझी मैत्री. सलगीच्या गप्पा करीत आणून सोडले काठमांडू टेकडीकडे. म्हणाली, जाशील ना आता एकटीने तिकडे. ट्रीपमधील माणसे असतानासुद्धा नाते माझे तिचे जुळले होते. तिला बाय बाय करताना डोळे ओले होत होते. राजा वीरेंद्रच्या महालावरून हॉटेल रत्नामध्ये आलो. प्रवासाचा शीण घालवत झोपून आम्ही गेलो. सुपर मार्केटच्या मोहनगरीत आम्ही एकदम शिरलो. खिसे मात्र रिते करीत बाहेर आम्ही आलो. कॅसिनोच्या मोहजालाचे जवळून दर्शन घेतले. लाखो रुपयांचा चुराडा बघून डोळे दिपून गेले. पशुपतीच्या शंकराला अभिषेक केला मनोभावे. साने काकांनी रुद्र म्हटला अस्खलित वाणीने. आता मात्र सुरू झाला परतीचा ध्यास. काठमांडू कलकत्ता होता विमान प्रवास. डिनर घेऊ की एअरोस्टेसकडे पाहू असे होऊन गेले. कलकत्ता ते कधी आले तेच नाही कळले. कलकत्त्यात मेट्रोची सफरसुद्धा केली. येता येता कालीमातेची धावती गाठ घेतली. चॉईस नसताना साडी खरेदी झाली भरमसाठ. महाराष्ट्र मंडळाच्या डोळेबाईची पर्स भरली खास. 18 दिवस 18 रात्री एकत्र आपण घालवले. ओळख नव्हती तरी सर्व गुरुनाथ फॅमिली बनून राहिले. बायका दुसरीच्या स्वयंपाकाला उशिरा चांगले म्हणणार, पण कोंढाळकर पार्टीला मात्र मनापासून सर्टिफिकेट देणार. गुरुनाथच्या व्यवस्थेमुळे झाला छान आराम. आता मात्र रोजच्या रहाटगाडग्यात आपण शिरणार. काठमांडू, दार्जिलिंग, कांचनगंगा नेत्रांच्या VCRमध्ये ठेवू. प्रेमळ गप्पा आणि आठवणी मनाच्या कुपीत साठवू. अप्सरा मेहनत पॅराडाईजमध्ये वास्तव्य छान झाले.
आता मात्र पुण्यातील घराचे दार दिसू लागले. बर्फिल्या रंगीत वातावरणी मन रंगून गेली. खरं सांगू, आता मात्र मुलांची सय येऊ लागली.